नमस्कार मित्रांनो, मी कोकणकर आदित्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज चाललो आहे भिवपुरीला. म्हणजे कर्जतच्या अगोदर जे भिवपुरी स्टेशन आहे तिथं धबधबा वगैरे आहे आणि मी आणि सूर्यादादा चाललो आहे आज तिकडं बघायला. बघूया तिथला परिसर आणि तिथलं वातावरण कसं आहे. आज संडे आहे तर तिकडे गर्दी असते असं सूर्यादादा बोलला आहे. तर चला मग जाऊया. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे भिवपुरी स्टेशनला आणि माझ्यासोबत आहे सूरजदादा. हा कोडगावची या चॅनलचा यूट्यूबर आहे. त्याला सगळ्यांनी सपोर्ट करा. आणि मित्रांनो, आता आम्ही इथून आता बाहेर पडायला आम्हाला पण काय माहिती नाही. आता इथून आम्ही सगळ्यांना विचारणार आणि इथून विचारत जाणार पुढं. तर आता चालेल, पुढे दाखवतो तुम्हाला कसं कसं सगळं माहिती तुम्हाला देतो. भिवपुरी मी पण पहिल्यांदाच आलो आहे. सूरजदादा ह्याच्या अगोदर येऊन गेला आहे. तर बघू आपण. तर मित्रांनो, भिवपुरी स्टेशन आणि सूर्यादा भिवपुरी स्टेशन इथून आता आम्हाला पुढं जायचं आहे. तर मित्रांनो, आत्ता आम्ही पोचलो इथं भिवपुरीच्या. मला वाटतं इथून आता पुढे चालत जायचं आहे. मला दाखवतो. ह्या साईडून पुढे चालत जायचं आहे आणि आता आम्ही इथं रिक्षा स्टँड आहे तिथपर्यंत आम्हाला रिक्षावाल्याने सोडलं आहे. सूर्यादा, इकडे जायचं ना पुढं. तर मित्रांनो, आम्हाला इकडं पुढे जायचं आहे. तुम्हाला दाखवतो पुढे कुठून कुठून वाट आहे. आता आम्हाला पण माहिती नाही. आता लोक जातात तसे आम्ही पुढे पुढे जाणार. हीच मजा असते, लोकांच्या मागून जायची मजाच वेगळी. विचार काकांना पाठवतो तुम्ही. मामा इकडून जायचं का? हा मामा, इकडून सरळ जायचं ना. थँक्यू. अजून लांब भरपूर आहे मित्रांनो. आता दिसत असेल तुम्हाला, तो एकदम डोंगरात आहे पूर्ण. तर तिथपर्यंत जायचं आहे चालत. तर मित्रांनो, आम्ही नाश्ता घेतला आता वडापाव. मी 2 खाणार आहे, सूर्यादा एकच खाणार आहे. तो नाश्ता करून आलाय. एकच काय, बस घे रे, जीवाला खाशील, झाडा बिडा होशील. घे रे. तर मग आता हे 2 वडापाव मी फस्त करून टाकतो आणि आपल्या पुढच्या कामगिरीला सुरुवात. मिरची वडापाव, जाळच्या गोदील ताकद. गड काय वरती एकदम भरपूर धबधबा लांब आहे त्यामुळे थोडीशी ताकद. वडापाव पाहिजे तर घ्या. नको मला बस. वडापाव एक नंबर आहे. मिरची जेवढी लय तिकट चांगला. एक नंबर वडापाव. मित्रांनो, इकडे बघू शकता आपल्याला गावासारखंच पूर्ण पूर्ण गाव, कर्जत गावच म्हणावं लागेल. इकडं शेती वगैरे सुद्धा केलेली जाते. तांदूळ वगैरे, भात वगैरे बघा. आणि समोर तो तिकडं धबधबा आणि हे पूर्ण सगळं डोंगर. त्या साईडला पण पलीकडे बघितलं ना, ते पूर्ण डोंगर आहे. त्या डोंगरावर समोरचा डोंगर आहे ना, तिकडे आपण जाणार आहे. तुम्हाला तिथून व्ह्यूज काय आहे ना तुम्हाला दाखवतो. तर चला पुढेच आता चालत चालत जायचं आहे. मित्रांनो, आत्ता आपण जातोय वरती डोंगराकडं. सूर्यादा चढतोय दमादमान, दमलाय. आता इथून तुम्हाला दाखवतो. त्या डोंगरातून तुम्हाला तो तिकडचा धबधब्याचा व्ह्यू दाखवतो. हा कसे उतरताय. मित्रांनो, तिकडून एकदम डोंगरातून तो धबधब्याचा व्ह्यू एकदम चांगला दिसेल तुम्हाला. तिथून मी तुम्हाला व्ह्यूज तो दाखवतो कसा दिसतो धबधबा. आणि नंतर आपण त्या धबधब्याकडे पण सुद्धा जायचं आहे. अंघोळ विंघोळ करणार आहेत आम्ही. तर चला धबधबा आपण इकडं आता वरती कडा चढूया हा आणि जाऊन बघूया वरतून कसं दिसतं. तो बघा, तो फायनली धबधबा दिसला वरती. हेचपर्यंत चढून दमायला झालं. आणि तो धबधबा तिकडे आपण खाली सुद्धा जाणार आहे, अंघोळ विंघोळ करणार आहे मस्तपैकी. आणि इकडं अजून थोडंसं चढायचं वरती आहे. ते बघा, एकदम सावकाश येतात खाली. थोडं अवघड यायला आहे आणि तिथपर्यंत ते जायचं आपल्याला. वरती फिरून वरती काय आहे ते बघून यायचं आहे. मला दाखवतो. सूर्यादा, कसं वाटते वरती आल्यावर? अरे काय बाबा, एवढं फक्त आलेलं आहे चालत. दमलास? मग काय बोलतोस? आपण वरपर्यंत जायचं. आता व्ह्यू बघ.
वरपर्यंत. ट्रेनचा. हां हां, जबरदस्त. जबरदस्त व्ह्यू. पूर्ण आपण तिकडून आलो वाटतं, मला वाटतं स्टेशन त्या साईडला आहे, पूर्ण त्या साईडून आलो आहे. तर राहायची बियाची सोय आहे वाटते इकडं. आपण नेक्स्ट टाइम भरपूर ग्रुपनी पोरं येऊया आणि जाऊया इकडं नक्कीच. आणि तो धबधबा मित्रांनो, इकडे भरपूर वारं सुटलंय जोरात जोरात. जसं वरती जातोय तसं आता भरपूर वारं सुटतंय. आणि सूर्यात हा दमलाच नाही ना. अशक्य सुंदर सह्याद्री. आपल्याला तिथपर्यंत जायचं तेवढा कॉन्फिडन्स आहे. हो यस. हाऊ द जस. यस सर. हाऊ द जस. मित्रांनो, आता अजून वरती जेवढं जावं तसं आता भरपूर वारं सुटतंय, भरपूर थोडं थोडं. आणि आता इथं वरती आलो तर जरा वारा असं ढकलतंय. मला वाटतं वरती गेल्यावर जरा अजून सुसाट वारा असेल, तो पण आपण आस्वाद घ्यावा वाऱ्याचा. बघूया किती वारा आम्हाला. मित्रांनो, आता इथून या पर्यातून धबधब्याकडे जायला ही वाट आहे. सगळेजण इथूनच वरती जात आहेत. जरा सावकाश सावकाश जावं लागेल, कारण हे खडतळेचा भाग आहे पूर्ण, त्याच्यामुळे सावकाश सगळ्यांनी सावकाश आहे. प्रजा सावकाश आहे एकदम, पाय सावकाश टाका. जबरदस्त. अजून वाटतं थोडं भरपूर वरती चालायचं आहे. दमायला झालं थोडं, पूर्ण गावाला आलं. तर मित्रांनो, इकडे मला वाटतं खेकडे वगैरे पण भरपूर असतील. आज रात्री आम्ही इकडे थांबणार आहोत आणि खेकडे सुद्धा बघणार आहोत. मित्रांनो, आता सूर्यादा बघतोय खेकडा आहे काय, भेटतोय काय, लवकर सांग लवकर. मळू भेटला तर यार, मळू सोडला सूर्यादान. खरबी भेटते, खरबी खरबी. मित्रांनो, खरबी खरबी. जबरदस्त मासा भेटतोय. बघा, रत्तू 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 भेटला. नेक्स्ट. नेक्स्ट पुढे पुढे जाऊया. ते भरपूर मासे सुद्धा आहेत. अजून वरती भरपूर जायचं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतोय. गावाकडच्या गोंडाची आम्हाला आठवण आली. आपला गोवंड असा आहे इकडचा गावाकडचा. बुरा नाही याचा आमच्याकडे असा मार्ग आहे. गावाकडची आठवण आली आता. एक नंबर सावकाश सूर्यादा. जवळ आलो वाटतं आपण धबधब्याजवळ, एकदम जवळ आलो आता. छोटे छोटे धबधबे. मोठा धबधबा अजून वरती आहे, तुम्हाला दाखवतो. पूर्ण वरपर्यंत आहे. अरे चप्पल टाकण्या चप्पल. इकडे छोटे छोटे धबधबे आहेत. तुम्हाला हे बघा, छोटे छोटे धबधबे आहेत इकडे, आणि तिकडे एकदम वरती मोठा आहे. आणि इकडे हे पूर्ण कडे आहेत पूर्ण. इकडे सगळेजण सगळे मज्जा घेत आहेत अंग वगैरे करून. श्रद्धा, तुला कसं वाटतं इकडे येऊन? एक नंबर. तू इथं अगोदर आला होतास ना? एकदा आलो होतो तेव्हा पण एवढं काय प्रॉब्लेम नव्हतं. माझा फर्स्ट टाइम आहे, तर मला एकदम भारी वाटतंय. आणि इकडे लोक वाटतं पावसाची जास्त येत असतील. उन्हाळ्याचं इकडे कोण नसेल, कारण इकडे सगळेजण वॉटरफॉल आहे म्हणून येत असतील इकडे पावसाचं. पण उन्हाळ्याचं इकडे कोणी असतील असं वाटत नाही. पण काही जण असतात त्यांना निसर्गात फिरायची सवय असते, ते सुद्धा इकडे येतात उन्हाळ्याचे सुद्धा. तर मित्रांनो, असं हे इकडे सर्वजण आंघोळ करतायत. हे बघा, तिकडं धबधब्याखाली मजाच करतायत. मित्र आलेत, जीवाची मजा करतायत. आणि तिकडे धबधबा आहे, तिकडे पण जायचं आपल्याला. मित्रांनो, तो बघा, तो धबधबा, मोठा धबधबा पूर्ण वरपर्यंत आहे. पाटी तुम्हाला दिसतं का? तो बघा तिकडे एकदम पाटी. तिथपर्यंत आपल्याला जायचं आता. फिरायचा
जाऊन आंघोळ बिंघोळ करायची की नाही? बघून आता आता राहणार ना, आता जीवाची तळमळ होईल. आंघोळ केल्याशिवाय आम्हाला राहणार, कारण आम्ही रत्नागिरीमध्ये मार्लेश्वरच्या धबधब्याकडे आंघोळ करतो, तर इथे का नाही करणार? आज आपण सिद्ध करून दाखवूया आपण काय करू शकतो. बोला हर हर महादेव. चला वरती वरती जाऊया पुढं पुढं. तर मित्रांनो, आज धबधब्याखाली मस्तपैकी आंघोळ करून वगैरे मस्तपैकी भिजलो, जरा एकदम मजा केलेली, पर्याय बिर्य सगळे फिरलेलो, मासे बिशे भरपूर आहेत, सगळं बघितलं आहे. एक दिवस प्लॅन करणार नक्कीच इकडे याचा, किरव्यांचा तरी प्लॅन नक्कीच. तर मित्रांनो चला, आजची व्हिडिओ इथंच थांबवतो. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला टाटा बाय बाय.